नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास प्रकरण 4 वैदिक संस्कृती सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण या प्रकरणामध्ये काय शिकणार आहोत ते पाहूया. या प्रकरणामध्ये आपण वैदिक वाङ्मयाचा विचार करणार आहोत. वेदकाळातील कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, तसेच शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन कशा प्रकारचे होते हे या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. वेदकाळातील धर्मकल्पना तसेच शासन व्यवस्था नेमकी कशा प्रकारची होती हेही आपण या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत. आपण हे प्रकरण अभ्यासूया. सर्वप्रथम आपण वैदिक वाङ्मय म्हणजे काय ते समजून घेऊया. 4 वेद आणि ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे हे जे प्राचीन ग्रंथ आहेत तर त्यालाच आपण वैदिक वाङ्मय असं म्हणतो, वैदिक साहित्य असं म्हणतो. या वेद वाङ्मयावर आधारित संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. म्हणजे या प्रकरणाचं जे नाव आहे तर त्याचा आता अर्थ आपल्याला कळलेला असेल की हे जे वैदिक वाङ्मय आहे आणि ह्या वैदिक वाङ्मयामध्ये त्या काळातील विविध गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्या काळातील आपल्याला संस्कृती जाणून घेता येते आणि म्हणून ही जी संस्कृती आहे तर त्याला आपण वैदिक संस्कृती असं म्हणणार आहोत. सर्वाधिक प्राचीन व समृद्ध साहित्य म्हणजे हे वैदिक वाङ्मय आहे. वेदांची निर्मिती ही ऋषींनी केलेली आहे. या वेदांच्या निर्मितीमध्ये स्त्रियांचाही सहभाग होता. यावरून आपल्याला त्या काळामध्ये स्त्रियांना किती मोठे महत्त्व होते हेही लक्षात येते. वेदांतील काही सूक्ते स्त्रियांना स्फुरलेली आहेत. सूक्त म्हणजे देवतांची स्तुती करणारं काव्य आणि अशा प्रकारची काही सूक्ते स्त्रियांना सुद्धा स्फुरलेली आहेत. म्हणजे त्यांनी सुद्धा ही सूक्ते लिहिलेली आहेत आणि वेदांमध्ये या सूक्तांचा समावेश आहे. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. म्हणजे हे सर्व जे वैदिक वाङ्मय आहे तर ते संस्कृत भाषेमध्ये असलेलं आपल्याला दिसून येते. आता वेद वाङ्मय जे आहे तर ते आपण सुरुवातीला समजावून घेऊ. आपल्याला 4 वेदांची नावे माहिती आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे हे 4 वेद आहेत. आपण जर बघितलं तर हे जे 4 वेद आहेत या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. आता वेद म्हणजे जाणणे. म्हणजे वेद या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतो आहोत की वेद म्हणजे जाणणे. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. म्हणजे वेद हा शब्द वेद या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे किंवा ही संज्ञा जी आहे वेद ही संज्ञा ती वेद या संस्कृत भाषेपासून तयार झाली आणि वेद या शब्दाचा अर्थ जाणणे असा आहे. त्याचबरोबर ह्या वेदचा अर्थ ज्ञान असाही होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. म्हणजे परंपरेनं ह्या वेदांमधील जे काव्य आहे किंवा ज्या ऋचा आहेत तर त्यांचं पाठांतर करण्यात आलं आणि ह्या मौखिक पठणाच्या आधारे हे सगळं जे ग्रंथ आहेत किंवा ह्या ग्रंथामधील जी संहिता आहे तर तिचं संवर्धन केलं गेलं, ती जपून ठेवण्यात आली. या वेदांना श्रुती असंही म्हटलं जातं. आता पहिला जो ग्रंथ आहे तो म्हणजे ऋग्वेद. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. आता आपण काही स्त्रियांनी सूक्ते लिहिलेली आहेत असा आपण जो उल्लेख वरती बघितलेला आहे तर त्या सूक्ताचा अर्थ हा आहे की या ऋग्वेदामध्ये ज्या ऋचा आहेत म्हणजे देवांची स्तुती करण्यासाठी रचलेलं जे पद्य आहे तर अशा अनेक ऋचा एकत्र गुंफून देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या या काव्याला सूक्त असं म्हटलं जातं. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. आपण आता पुढचा ग्रंथ बघतो आहोत यजुर्वेद. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. म्हणजे यज्ञविधीमध्ये जे मंत्र म्हटले जातात
ते सर्व मंत्र ह्या यजुर्वेदामध्ये आहेत. यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्रांचं पठण केव्हा करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. म्हणजे यज्ञविधी करत असताना कोणते मंत्र केव्हा म्हणावेत हे सर्व मार्गदर्शन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी ह्या संहितेची रचना आहे. म्हणजे एकीकडं पद्यातले मंत्र आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच वेळेला गद्यामध्ये या मंत्रांचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि अशा प्रकारचे स्वरूप या यजुर्वेदाचं आहे. आता आपण सामवेदाची माहिती समजून घेऊया. काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरांत मंत्रगायन केले जाईल. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केलेलं आहे. म्हणजे काही यज्ञविधी जे आहेत तर त्या यज्ञविधींच्या वेळी तालासुरामध्ये मंत्रांचं गायन केलं जायचं आणि हे गायन नेमकं कसं करावं याविषयीचं मार्गदर्शन या सामवेदामध्ये आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. म्हणजे भारतीय संगीताचा जो पाया आहे तो एक प्रकारे या सामवेदानं घातलेला आहे. आणि भारतीय संगीताची जी निर्मिती आहे, आपण जे शास्त्रीय संगीत वगैरे आज आपण शब्दप्रयोग करतो, तर ह्या शास्त्रीय संगीताविषयीचं मार्गदर्शन या सामवेदामध्ये आहे. आपण आता अथर्ववेदाची माहिती समजून घेऊया. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. म्हणजे अथर्व ऋषी जे आहेत तर त्यांच्या नावावरून हा जो वेद आहे तर तो अथर्व वेद म्हणून ओळखला जातो. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व या अथर्व वेदामध्ये दिलं गेलेलं आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करायचे उपाय या अथर्व वेदामध्ये सांगितलेले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे. आपण जे आयुर्वेद हा शब्द ऐकतो आणि ह्या आयुर्वेदामध्ये ज्या विविध वनस्पतींचे औषधी गुण आहेत किंवा आपल्याला सांगितले जातात तर याची माहिती या अथर्व वेदामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एक प्रकारचं एक समृद्ध ज्ञान जे आहे ते ज्ञान म्हणजे हे वेद आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजानं राज्य कसं करावं याविषयी सुद्धा अथर्व वेदामध्ये मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसून येते. आता इथे आपल्याला माहीत आहे का तुम्हाला अशी एक कृती दिलेली आहे आणि तुम्हाला माहिती पुरवलेली आहे की काही सूक्तांचा मराठी भाषेत अर्थ, म्हणजे देवतांची स्तुती करण्यासाठी जे रचलेलं काव्य आहे त्याला आपण सूक्त असं म्हणतो आहोत. तर त्या सूक्तांचा मराठीमध्ये अर्थ जो आहे तर तो इथं दिलेला आहे काही सूक्तांचा. आता पहिलं जे सूक्त आहे त्याचा अर्थ इथं दिलेला आहे. हे देवा खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे. म्हणजे अशा प्रकारची ही सूक्ते वेदांमध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. आणखी एका सूक्ताचा मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे. गायी आमच्या घरी येऊत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होत. म्हणजे त्या काळामध्ये गायीला किती महत्त्व होतं हेही आपल्याला लक्षात येते. पुढचं एक सूक्त आहे आणि त्याचा मराठीतला अर्थ दिलेला आहे. लोक हो, चला उठा, उशेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे. उशेने सर्व विश्वाला जागे केले आहे. आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया. म्हणजेच आपल्याला इथे सकाळी लवकर उठून आपापल्या कामाला लागण्याचं इथं सांगितलेलं आहे आणि प्रत्येकानं कोणता ना कोणता तरी उद्योग करायला हवा, काम करायला पाहिजे असं इथं सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. एकंदरीतच ही सगळी सूक्ते जी आहेत तर ते व्यावहारिक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीनं कसं वागायला हवं ह्याचं मार्गदर्शन करतात हे आपल्याला इथे दिसून येते. आता आपण पुढे पाहू. संहितांच्या रचनेनंतर म्हणजे हे जे 4 वेद आहेत ह्या 4 वेदांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचाही समावेश वेद वाङ्मयात केला जातो. म्हणजे 4 वेद आहेत, त्याचबरोबर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे या सर्वांचा समावेश जो आहे तर तो वेद वाङ्मयात केला जातो, वैदिक साहित्यामध्ये केला जातो. आता आपण ब्राह्मण ग्रंथांची माहिती करून घेऊया. यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात.
प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. म्हणजे आपल्या आता हे लक्षात आलेलं असेल की यज्ञविधी जी होत होता पूर्वीच्या काळामध्ये, तर त्याच्यामध्ये वेदांचा वापर नेमका कसा करायला हवा हे सांगणारे जे ग्रंथ आहेत त्यांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात. आणि प्रत्येक वेदाचा एक स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या वेदांचा उपयोग कसा करायला पाहिजे याचं मार्गदर्शन केलेलं आहे. आता आपण आरण्यके म्हणजे काय तर याविषयी जाणून घेऊया. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथांमध्ये मांडलेलं आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते. म्हणजे अरण्यामध्ये जायचं, तिथं एकाग्र चित्तानं चिंतन करायचं आणि जे सुचलेले विचार असतील तर ते लिहायचे. आणि हे सगळे विचार जे आहेत ते आरण्यक ग्रंथामध्ये आलेले आहेत. आणि विशेष करून यज्ञविधी पार पाडत असताना आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी जी आहे तर ती या आरण्यके ग्रंथामध्ये घेतलेली आहे, ती सांगितलेली आहे. आता आपण उपनिषदांमध्ये काय आहे ते समजावून घेऊया. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्ममृत्यू सारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. म्हणजे उपनिषद का महत्वाचे आहेत तर आपल्याला अनेक गूढ गोष्टींविषयीची माहिती मिळणं आवश्यक असतं, परंतु ते आपल्याला मिळत नाही. उदाहरणार्थ जन्म मृत्यू सारख्या गोष्टी, जन्म कसा होतो, मृत्यूनंतर काय होतं वगैरे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. पण अशा गहन म्हणजे आपल्या दृष्टीनं ह्या कठीण प्रश्नांची चर्चा जी आहे ती उपनिषदांमध्ये केलेली दिसून येते. आता हे जे वैदिक वाङ्मय आहे तर त्याचा पुन्हा एकदा आपण आढावा घेऊ. 4 वेद जे आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर ऋग्वेद असेल, सामवेद असेल, यजुर्वेद असेल आणि आपण पुढचा जो ग्रंथ बघितलेला होता अथर्ववेद. तर हे जे 4 वेद आहेत आणि त्याचबरोबर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे हे ग्रंथ रचण्यास सुमारे 15 वर्षांचा कालखंड लागला. त्या कालखंडात वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. म्हणजेच आपल्याला ह्या 4 वेदांमध्ये त्याचबरोबर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे या सगळ्या ग्रंथांमध्ये त्या काळातील संस्कृती कशी होती हे आपल्याला लक्षात येते. त्या काळामध्ये नेमके कोणते बदल होत गेले हेही आपल्याला जाणवतं. कारण वेदांच्या निर्मितीपासून ते उपनिषदांपर्यंत हा संपूर्ण कालखंड सुमारे 1500 वर्षांचा आहे. आणि ह्या 1500 वर्षांच्या कालखंडामध्ये जे विविध बदल घडून आले, जे लोकजीवन त्या काळामध्ये होतं, तर याचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर हे वैदिक साहित्य जे आहे, वैदिक वाङ्मय जे आहे ते महत्त्वाचं ठरतं. आणि याचा अभ्यास करून आपल्याला त्या काळातील लोकजीवनाचा अभ्यास करता येतो. आता आपण वेद काळातील कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन समजून घेऊया. सर्वप्रथम कुटुंब व्यवस्था पाहू. त्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. म्हणजे वेद काळामधील जी कुटुंब पद्धती होती ती एकत्र कुटुंब पद्धती होती. घरामधील जो कर्ता पुरुष आहे तोच कुटुंब प्रमुख असायचा. त्याला गृहपती असं म्हटलं जायचं. गृहपतीसह वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या लहान भावांचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्याच्या मुलांचा परिवार असे कुटुंब. आता हे जे संयुक्त कुटुंब आहे, एकत्र कुटुंब आहे, तर याच्यामध्ये गृहपती, त्याचे वृद्ध माता पिता, या गृहपतीचे लहान भाऊ असतील, त्या लहान भावांचे परिवार असतील, गृहपतीची पत्नी असेल, त्या दोघांची मुलं असतील, त्या मुलांचा परिवार असेल, असं सगळं एकत्र कुटुंब त्या काळामध्ये असायचं. पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था होती कारण पुरुषांना महत्वाचं स्थान होतं. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्री या विद्वान स्त्रियांचे वैदिक साहित्यात उल्लेख आढळतात. म्हणजे ह्या ज्या लोपामुद्रा, गार्गी, मैत्री ह्या ज्या स्त्रिया आहेत तर यांचा उल्लेख जो आहे तर तो वैदिक काळामध्ये वैदिक साहित्यामध्ये एक विद्वान स्त्रिया म्हणून त्यांचे उल्लेख आढळतात. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र स्त्रियांवरील बंधने वाढत गेली, त्यांना कुटुंब व समाजात दुय्यम स्थान मिळत गेले आणि एकंदरीत आपण कुटुंब व्यवस्थेचा विचार केला तर पुरुषांना महत्वाचं स्थान होतं आणि स्त्रियांना मात्र दुय्यम स्थान कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा दिलं गेलेलं होतं. या काळामधील घरं कशी होती ते आपण समजावून घेऊ. वेदकालीन घरं ही मातीची आणि कुडाची होती.
गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. अशा कुडाच्या भिंती आजही गोरगरीब लोकांचे जे झोपडे असतात तर तिथे आपल्याला हा कूड आजही असलेला दिसून येतो आणि ह्या कुडाला ह्या शेणामातीचं लिंपण लावलं जातं आणि ती भिंत तयार केली जाते. तर अशा पद्धतीची घरं ही वेद काळामध्ये होती. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात आणि घरासाठी त्या काळामध्ये गृह किंवा शाला अशा शब्दांचा उपयोग केला जायचा. आपण जर बघितलं तर वेदकालीन जो आहार होता या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. म्हणजे आपण जर आज आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या अन्नधान्याचा उपयोग करतो याचा थोडा विचार केला तरी आपल्याला लक्षात येईल की त्या काळामध्ये सुद्धा हे अन्नधान्य होतं. यांपासून विविध पदार्थ बनवत म्हणजे गहू, सातू, तांदूळ यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जायचे. वैदिक वाङ्मयामध्ये यव असा एक शब्द येतो की त्याचा अर्थ सातू किंवा बार्ली असा आहे. गोधूम शब्द येतो की ज्याचा अर्थ गहू असा आहे. व्रीही असा शब्द येतो त्याचा अर्थ तांदूळ असा आहे. तर ह्या सगळ्या हे सर्व शब्द आणि त्या शब्दांचे जे अर्थ आहेत तर ते ह्या अशा प्रकारचे आहेत आणि वैदिक वाङ्मयामध्ये यावरून आपल्याला हे अन्नधान्य जे आहे कोणत्या प्रकारचं होतं हे लक्षात येतं. दूध, दही, लोणी, तूप, मध हे सुद्धा पदार्थ ह्या वेद काळातील लोकांच्या आवडीचे होते. उडीद, तीळ, मसूर तसेच मांस यांचा सुद्धा आहारात समावेश होता. हा सगळा उल्लेख जो आहे तो वैदिक साहित्यातून आपल्यापर्यंत पोहोचतो आणि मग त्या काळामधील आहारावरती प्रकाश टाकता येतो आणि त्या काळातील लोकांचा आहार नेमका कसा होता हे आपल्याला जाणून घेता येते. आता वेदकालीन वेशभूषा काय होती तर लोक लोकरी व सुती कपडे वापरायचे. वल्कले म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रही वापरत. म्हणजे ही एक आपल्यासाठी अधिकची माहिती आहे की ही वल्कले म्हणजे झाडांची जी साल असायची त्या सालापासून वस्त्रे तयार केली जायची आणि वेद काळातील लोक अशी वस्त्र वापरायचे. प्राण्यांच्या कातडीपासून सुद्धा काही वस्त्र तयार केली जायची. म्हणजे अशा प्रकारे लोकरी व सुती कपडे, वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे, प्राण्यांच्या कातडीपासून तयार केलेली वस्त्रे या वेद काळातील लोक वापरत असत. आता आपण वेदकालीन दागदागिने कोणते होते ते पाहूया. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा त्या काळामध्ये आणि या निष्क नावाचा जो दागिना आहे तर त्याची माहिती ह्या वेद साहित्यातून आपल्याला मिळते. त्याचा उपयोग वस्तूच्या खरेदी विक्रीसाठीही होई आणि निष्क नावाचा हा जो अलंकार होता, दागिना होता तर त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी केला जायचा, देवघेवीसाठी केला जायचा आणि म्हणून निष्क नावाचा हा जो काही दागिना आहे तर तो विशेष लोकप्रिय असावा असं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येते. वेदकाळातील कला, खेळ व वाद्ये आपण समजून घेऊ. गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही मनोरंजनाची जी साधनं आहेत तर ती त्या काळामध्ये होती. विणा, शततंतू, झांजा आणि शंख ही प्रमुख वाद्ये आपल्याला इथे स्क्रीनवरती ही काही प्रमुख वाद्ये दिसत आहेत. डमरू व मृदंग ही तालवाद्ये सुद्धा त्या काळामध्ये वापरली जात होती. म्हणजे अशा प्रकारे वेदकालीन संस्कृती जी होती ती संपन्न होती आणि त्याच्यामध्ये कलांना, खेळांना, वाद्यांना सुद्धा महत्त्व होतं हे आपल्याला लक्षात येते. आता वेदकाळामधील शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन कसं होतं याचाही आपण थोडक्यात आढावा घेऊया. आता वेदकालीन शेती आपण बघत असताना त्या काळामध्ये जसा आज शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आपल्याकडे तशाच पद्धतीनं त्या काळामध्ये सुद्धा वेद काळामध्ये सुद्धा शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जायची शेतामध्ये. नांगराला लोखंडाचा फाळ बसवला जायचा आणि त्याच्या आधारे ही नांगरट केली जायची. पिकावर पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी व त्यावरील उपाय याचा अथर्ववेदामध्ये विचार आहे. म्हणजे आज आपण जी काही वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करतो तर त्या काळामध्ये सुद्धा पिकांवरती जी वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव व्हायचा तर त्याच्या संबंधीचा विचार जो आहे तर तो अथर्ववेदामध्ये केलेला होता आणि त्याच्यावरचे उपाय सुद्धा या वेदामध्ये सांगितलेले होते. म्हणजे शेतीला असणारं महत्त्व लक्षात येतं. खत म्हणून त्या काळामध्ये शेणाचा उपयोग केला जात होता. आजही आपण ह्या शेणाचा
शेणाचा उपयोग, गाई म्हशीच्या मलमूत्राचा उपयोग आपण सेंद्रिय खत म्हणून त्या ठिकाणी करत असतो आणि त्या काळामध्ये सुद्धा या शेणाचा उपयोग खत म्हणून केला जात होता. वेदकालीन पशुपालन कशा प्रकारचं होतं तर घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना पशुपालनामध्ये महत्त्व होतं. गायींचा विनिमयासाठी उपयोग व्हायचा, म्हणजे त्या काळामध्ये वेद काळामध्ये गायींना खूप महत्त्व होतं आणि गायींचा उपयोग जो आहे तर तो देवघेवीसाठी सुद्धा व्हायचा आणि त्यामुळेच गायींना विशेष किंमत असायची. या गायींची चोरी होऊ नये म्हणून त्यांची विशेष काळजी घेतली जायची. वेगाने पळणाऱ्या घोडा या प्राण्याला माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. म्हणजे त्या काळामध्ये घोडा हा प्राणी जो आहे तर त्याला सुद्धा माणसाळवलं जात होतं आणि मग असा हा पाळीव प्राणी जो होता घोडा की त्याचा उपयोग जो आहे तर तो रथाला जोडण्यासाठी केला जायचा आणि वेदकालीन लोक त्याच्यामध्ये निष्णात होते, प्रवीण होते, कुशल होते. आता आपण वेदकालीन जो पशुपालन आहे तर त्याच्यामधील आत्ता आपण रथांचा संदर्भ बघितला तर वेदकालीन रथाची चाकं ही आऱ्यांची होती. आपल्याला ह्या चित्रामध्ये ह्या चाकांचे जे आरे आहेत तर ते दिसत आहेत. भरीव चाकापेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. आजही आपण ग्रामीण भागामध्ये जी बैलगाडी असते त्या बैलगाडीचं चाक जर बघितलं तर ते आऱ्यांचं चाक आहे हे आपल्याला लक्षात येते आणि भरीव चाकापेक्षा आऱ्याचं चाक जे आहे ते वजनानं अर्थातच हलके असते. घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते आणि अशा पद्धतीनं ह्या रथांचा उपयोग आणि ह्या रथांना जोडण्यासाठी घोड्यांचा उपयोग जो आहे तर तो त्या काळामध्ये होत होता. आता माहित आहे का तुम्हाला तर घोड्याला अश्व असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर असे म्हणतात. म्हणजे आपल्याला आता हे लक्षात आलेलं असेल की कोणतंही इंजिन असेल की त्या इंजिनाची जी शक्ती असते तर ती हॉर्स पॉवरमध्ये मोजली जाते आणि हा जो शब्द आहे हा अश्वशक्ती तर ह्या घोड्यावरून आलेला आहे, अश्वापासून आलेला आहे हे आपल्याला आता समजलेलं असेल. आता आपण वेदकालीनची वर्णव्यवस्था आहे तर ती समजावून घेऊया. साधारणपणे ही जी वर्णव्यवस्था आहे तर ती सुरुवातीच्या काळामध्ये कामाच्या सोयीसाठी तयार झालेली होती. मग ते 4 वर्ण कोणते होते तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणांनी वेदाध्ययन करावं, क्षत्रियांनी युद्ध करावं, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी वरील 3 वर्णांची सेवा करावी. अशा पद्धतीचा एक संकेत जो आहे तर तो ह्या वर्णव्यवस्थेमध्ये असायचा. अर्थात कामाच्या सोयीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये ही वर्णव्यवस्था निर्माण झालेली होती. हे वर्ण व्यवसायावरून ठरत म्हणजे ज्या प्रकारचं काम केलं जायचं त्या कामावरून हा वर्ण जो आहे तर तो त्या काळामध्ये ठरवला जात असे. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले, पण नंतर मात्र ज्या वर्णामध्ये आपण जन्माला येऊ त्यावरून आपला वर्ण ठरवला जाऊ लागला. म्हणजेच हे वर्ण जे आहे ते व्यवसायावरून न ठरता जन्मावरून नंतरच्या काळामध्ये ठरवले जाऊ लागले आणि त्यामुळे जाती निर्माण झाल्या. मग ज्या वर्णामध्ये जी व्यक्ती जन्माला आली तो वर्ण त्या व्यक्तीला कायमचा चिकटला गेला आणि त्याच्यावरूनच जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली आणि जाती व्यवस्थेमुळे समाजामध्ये असमानता निर्माण झाली. म्हणजे यावरून आपल्या असं लक्षात आलेलं असेल की आत्ता ज्या काही रूढ जाती आपल्याला दिसत आहेत तर या जाती मानव निर्मित आहेत. कुणी परमेश्वरानं वगैरे ह्या जाती निर्माण केलेल्या नाहीत आणि म्हणून आपण जाती व्यवस्थेकडे पाहत असताना कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं हे आपण समजून घ्यायला हवं. आणि ह्या जाती व्यवस्था जर दूर व्हायची असेल तर आपल्याला हा जो प्राचीन इतिहासातला भाग आहे ही जी वर्णव्यवस्था आहे तर तो संदर्भ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे मग जातीवरून जो भेदभाव समाजामध्ये केला जातो तर तो की होणार नाही आणि आपण हे समजून घ्यायला पाहिजे की शेवटी माणसं सगळी सारखीच आहेत, परंतु इथं वर्णावरून व्यक्तीची जात ठरवली जाऊ लागली आणि मग ह्या जातींमुळे समाजामध्ये असमानता निर्माण झालेली आहे. आता आपण वेदकालीन जे व्यवसाय आहेत ते व्यवसायांची माहिती करून घेऊया. शेती, पशुपालन यांच्याबरोबरच
व्यावसायिक कारागीर समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक असायचे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे लोक असायचे, कारागीर असायचे समाजामध्ये, की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य असायचे, कलाकुसरीची कामं ते करायचे, शेतकऱ्यांना मदत होईल अशा प्रकारची कामं ते करायचे. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे संघ होते आणि ह्या व्यावसायिकांचे, कारागिरांचे जे संघ असायचे त्यांना श्रेणी असं म्हटलं जायचं. श्रेणींचा जो प्रमुख असायचा त्याला श्रेष्ठी म्हटलं जायचं. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. परंतु नंतरच्या काळामध्ये हे जे व्यावसायिक कारागीर होते त्यांना दुय्यम स्थान प्राप्त झालं. त्यामुळे त्यांचं महत्त्व जे आहे तर ते कमी मानलं जाऊ लागलं. आता आपण पुढचा जो भाग आहे तर तो समजावून घेऊया. वेदकालीन आश्रम व्यवस्था जी आहे तर ती आपण पाहूया. साधारणपणे आपण जे 4 आश्रम पाहणार आहोत तर ते 4 आश्रम कशा पद्धतीने निर्माण झालेले आहेत तर ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. की आदर्श आयुष्य कसं असावं या संबंधी काही कल्पना वेद काळामध्ये होत्या आणि मग माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे 4 टप्पे केलेले असायचे आणि ह्या 4 टप्प्यांमध्ये माणसानं नेमकं कसं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे हे त्या आश्रम व्यवस्थेमध्ये सांगितलेलं आहे. आता हे कोणते 4 आश्रम आहेत तर ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम जे आहेत तर ते मानवी आयुष्यामध्ये असतात. हे 4 टप्पे असतात आणि ह्या प्रत्येक टप्प्यामध्ये व्यक्तीनं काय करावं हे सांगितलेलं आहे. आपण पहिल्यांदा ब्रह्मचर्य आश्रम समजावून घेऊया. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करावी असं ह्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये सांगितलेलं आहे. साधारणपणे वयाच्या 1 ते 25 वर्षांचा हा जो काही कालखंड आहे तर याच्यामध्ये ह्या गुरुगृही राहून वेदाध्ययन करावं, शिकावं अशा पद्धतीचं एक संकेत जो आहे तर तो त्या काळामध्ये घालून दिलेला होता आणि आश्रमामध्ये जाऊन हे गुरूंच्या सानिध्यामध्ये शिष्य आपलं शिक्षण पूर्ण करायचे आणि हे सगळं ब्रह्मचर्य आश्रमामध्ये व्हायचं. आता पुढचा जो आश्रम आहे तर तो आपण कोणता आश्रम आहे तर ते समजावून घेऊया. पुढचा आश्रम आहे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्य पत्नीच्या साह्याने पार पाडावीत असं सांगितलेलं आहे. म्हणजे इथे सांसारिक जीवन जे आहे तर ते व्यक्तीने काय करायचं आहे, पार पाडायचं आहे. पुढचा आश्रम आहे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे. म्हणजे माणसानं इथे काय करायचं आहे, आपल्या संसाराचा त्याग करायचा आहे, घरादाराचा त्याग करायचा आहे, घरादाराचा मोह जो आहे तर तो सोडून द्यायचा आहे आणि मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे असं सांगितलेलं आहे. आणि आता पुढचा आश्रम आहे शेवटचा टप्पा, तो म्हणजे संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. आणि इथे ह्या संन्यासाश्रमामध्ये मनुष्य जन्माचा जो अर्थ आहे तो आपण समजून घ्यावा, चिंतन करावं, फार काळ एकाच ठिकाणी आपण राहता कामा नये असा एक संकेत जो आहे तो ह्या संन्यासाश्रमामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही वेदकालीन आश्रम व्यवस्था जी आहे तर ती ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशा प्रकारची होती. त्या काळातील धर्मकल्पना म्हणजे वेदकाळातील धर्मकल्पना कोणत्या होत्या ते आपण पाहूया. वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या या शक्तींना देवतारूप म्हणजे निसर्गातील ह्या ज्या शक्ती आहेत या शक्तींनाच म्हणजे सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांना त्या ठिकाणी देवता मानलं गेलेलं होतं. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या शक्ती ज्या आहेत त्या आपल्या उपयोगी पडाव्यात, आपल्यासाठी जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्यासाठी काही प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करीत त्याला हवी असे म्हणत. म्हणजे हवी हा जो काही भाग होता की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी या निसर्गाला प्रसन्न करून घेण्यासाठी अर्पण केल्या जायच्या. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ आणि या हवीलाच आपण काय म्हणतो, यज्ञ असं म्हणतो. सुरुवातीला यज्ञविधींचं स्वरूप साधे होते, पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जो यज्ञविधी पार पाडला जायचा तो साधा होता.
फार काही कर्मकांड त्याच्यामध्ये नव्हतं, पण नंतरच्या काळामध्ये मात्र अनेक कडक नियम त्याच्यामध्ये आले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचं महत्त्व त्यामुळे वाढत गेले आणि त्यामुळं अशा प्रकारचे हे यज्ञविधी जे आहेत तर ते पार पाडण्यासाठी पुरोहितांची आवश्यकता असायची आणि ह्या पुरोहितांचं महत्त्व जे समाजामध्ये आहे ते नंतरच्या काळामध्ये वाढलं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या सृष्टीचक्राचा विचार सुद्धा वेद काळामध्ये केला गेलेला होता. सृष्टीचक्र व त्याच्या गतीनं फिरणारं जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. म्हणजे हे जे काही सृष्टीचक्र आहे की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे ऋतू आहेत आणि ह्या ऋतूचक्रावरतीच आपलं जीवनचक्र अवलंबून असतं आणि ह्या सृष्टीचक्राला ऋत असं नाव जे आहे तर ते वेदकाळामध्ये दिलं गेलेलं होतं. प्राणीमात्रांचं जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे आणि हे सगळे जे प्राणीमात्रांचं जगणं आहे तर ते सृष्टीचक्रावरतीच अवलंबून असतं. सृष्टीचक्रात बिघाड निर्माण झाल्यास संकट येतात. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाई. म्हणजे सृष्टीचक्रात बिघाड निर्माण होऊ नये म्हणजेच आपण पर्यावरण रक्षण करायला पाहिजे असा एक सल्ला जो आहे तो वेदकाळामध्ये दिला गेलेला आहे. आज आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला गेलेला होता आणि कोणीही सृष्टीचे नियम मोडता कामा नयेत आणि असं नियम न मोडणं म्हणजेच धर्माप्रमाणे वागणं असं त्या काळामध्ये सांगितलं जायचं. म्हणजे ह्या धर्मकल्पना ज्या होत्या तर त्या सृष्टी नियमाला अनुसरून असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता इथे आपल्याला एक विचार करायला गोष्ट दिलेली आहे की सृष्टीचक्रात बिघाड कशामुळे होऊ शकतात. म्हणजे हे सृष्टीचक्र जे आहे म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो किंवा आता थंडीमध्ये थंडी पडत नाही, मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता वाढायला लागलेली आहे. तर सृष्टीचक्रात बिघाड कशामुळे निर्माण होतो ते होऊ नये म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न कराल. उदाहरणार्थ पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचं नियोजन कसे कराल. तर अशा पद्धतीच्या काही नैसर्गिक आपत्ती येतात तर त्यावेळेला आपण कसं वागायला पाहिजे. तर इथं पाण्याची समस्या आपल्याला दिलेली आहे की नियोजन आपण कसं करायला पाहिजे. तुम्ही विचार करा, नक्की तुम्हाला मार्ग सुचतील आणि त्याचा उपयोग जो आहे तो दैनंदिन जीवनामध्ये करा. आपण जर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न समजून घेतला तरच समाजाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. प्रत्येक गोष्ट आपण आचरणात आणायला पाहिजे आणि म्हणून उपाय आपल्याला सुचणं आवश्यक आहे. तुम्ही विचार करा, नक्की तुम्हाला हे उपाय सुचतील आणि जर असे उपाय प्रत्येकानं शोधून काढले तर पिण्याच्या पाण्याचं नियोजन सुद्धा भविष्य काळामध्ये आपण नक्की चांगल्या प्रकारे करू शकतो. आता त्या काळातील शासन व्यवस्था कशी होती ते आपण समजून घेऊया. ग्रामवसाहतींचा प्रमुख ग्रामणी म्हणत. म्हणजे त्या काळामध्ये छोटी छोटी जी गावं होती या गावांचे जे प्रमुख असायचे त्यांना ग्रामणी असं म्हटलं जायचं. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे विष म्हणजे अनेक ह्या खेड्यांचा समूह मिळून विष तयार व्हायचं. त्याच्या प्रमुखाला विषपती असं म्हणत आणि हे जे विष तयार व्हायचे अनेक गावांचं तर त्यांचा जो प्रमुख असायचा त्याला विषपती असं म्हटलं जायचं. अनेक विष मिळून जन तयार होत असे. म्हणजे अनेक गावांचं मिळून विष तयार व्हायचं आणि ह्या अनेक विषांपासून जन तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. म्हणजे हे सगळे शब्द तुम्ही लक्षात ठेवा, पुढे आपल्याला उपयोगी ठरणार आहेत. म्हणजे अशा प्रकारचे अनेक जन जे आहेत तर ते तयार व्हायचे आणि त्या प्रदेशाला जनपद असं म्हटलं जायचं. जनचा जो प्रमुख असायचा त्याला नृप किंवा राजा म्हटलं जायचं. म्हणजे जनाचा जो प्रमुख असायचा त्याला नृप किंवा राजा की असा शब्दप्रयोग जो आहे तर तो केला जात होता. म्हणजे राजा शब्द कसा आला किंवा संस्कृत मधला नृप शब्द जो आहे तर तो कशा अर्थाने आपण आज वापरतो आपल्याला लक्षात येईल. प्रजेचं रक्षण करणं, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती. आणि राजानं काय करायला पाहिजे तर रक्षण प्रजेचं करणं, कर गोळा करायचा, उत्तम राज्यकारभार करायचा ही राजाची कर्तव्ये ह्या मध्ये महत्वाची मानलीच गेलेली होती. राजाकडून काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली जायची. पुरोहित व सेनापती हे विशेष महत्वाचे अधिकारी त्या काळामध्ये ह्या शासन व्यवस्थेमध्ये होते. कर वसुली करणारा जो अधिकारी आहे त्याला भागदूग असं म्हटलं जायचं. आता अर्थ समजून घ्या. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणार तो भागदूग. म्हणजे राज्याच्या वतीनं हा जो काही कर गोळा करणारा अधिकारी आहे त्याला भागदूग का म्हटलं जात होतं तर त्याची व्युत्पत्ती त्या शब्दाची इथं आपल्याला दिलेली आहे की भाग म्हणजे वाटा आणि ह्या जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणार तो भागदूग अशा पद्धतीचा हा अधिकारी होता. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत, जन या 4 संस्था होत्या. आता सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रियांना
ह्या शासन व्यवस्थेत सुद्धा महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येते. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत आणि राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींचं जे मंडळ तयार व्हायचं त्याला सभा म्हटलं जायचं. लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत, समितीमध्ये लोकांचा सहभाग असे आणि सर्वसाधारणपणे त्या जनपदातील म्हणजे त्या जनातील जे लोक असायचे त्यांची जी काही सर्वसाधारण बैठक व्हायची त्याला समिती असं म्हटलं जायचं आणि या समितीमध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असायचा. म्हणजे ही शासन व्यवस्था त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. पुढे वैदिक विचार प्रवाहामध्ये स्मृती आणि पुराण नावाचं वाङ्मय निर्माण झालं, म्हणजे साहित्य निर्माण झालं. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादीवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला आणि अशा प्रकारे ही वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा यावर आधारलेला हा जो काही धार्मिक प्रवाह आहे त्याला हिंदू या नावानं ओळखलं जाऊ लागलं आणि आज आपण जो हिंदू धर्म म्हणतो तो ह्या सगळ्या गोष्टीतून तयार झालेला आहे हे आता आपल्या लक्षात आलेलं असेल. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचं वाङ्मय निर्माण झालं हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. म्हणजे प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात आले. म्हणजे यज्ञविधी, वर्णव्यवस्था यांच्यापेक्षा सुद्धा वेगळे काही मतप्रवाह जे आहेत तर ते सुद्धा त्या काळात निर्माण झाले. हे धार्मिक प्रवाह निर्माण झाले आणि या सगळ्या धार्मिक प्रवाहांचा अभ्यास जो आहे तो आपण पुढील प्रकरणामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला वैदिक संस्कृती हे जे प्रकरण आहे तर ते नक्की समजलेलं असेल. अजूनही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे यापुढील व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.